धुळे शहरात संचार करणारा बिबट्या अखेर वन विभागाने केला पिंजऱ्यात बंद। धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरात 10 दिवसापासून संचार करणारा बिबट्या अखेर भक्ष्याच्या शोधात आसाराम बापू आश्रमातील गोठ्याकडे आला आणि पिंजऱ्यात बंद झाला। यामुळे परिसरातील रहिवाशांनी निश्वास सोडला। धुळे शहरालगत असलेल्या नकाणे तलाव परिसरात 10 दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याचं परिसरातील रहिवाशांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं होतं। समाज माध्यमातून परिसरात बिबट्याचा वावर असलेल्या चित्रफितीही फिरू लागल्या होत्या। परिसरातील कुत्र्यांची संख्याही कमी झाली। एका वासरावरही बिबट्याने हल्ला केल्याने रहिवाशांमध्ये भीती वाढली होती। ज्या ठिकाणी बिबट्या दिसत असे त्या ठिकाणी पिंजरे, ट्रॅप, कॅमेरे लावल्यावरही बिबट्यानंतर त्या ठिकाणी न दिसल्याने वन विभागाकडून परिसरातील रहिवाशांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या। बिबट्या सतत जागा बदलत असल्याने वन अधिकाऱ्यांनाही त्याचा ठाव ठिकाणा समजत नव्हता। माननीय वन संरक्षक सोमराज, उपवन संरक्षक नितीन कुमार सिंग, विभागीय वन अधिकारी राजेंद्र सदगीर, संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील 8 दिवसापासून ट्रेकिंग सुरू होती। वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन सूचना दिल्या होत्या। तसेच रात्री ड्रोनद्वारे तपासणी देखील सुरू होती। लाईव्ह कॅमेरे, शोध कॅमेरे देखील लावण्यात आले होते। या ठिकाणी एक क्षत्रिय अधिकारी कर्मचारी कायम सतर्क होते। या ठिकाणी 6 पिंजऱ्यांच्या सहाय्याने बिबट्याला पकडण्यास मदत झाली व पकडल्यानंतर तब्बल 2 तास दुसऱ्या बिबट्या असल्याची खात्रीसाठी शोध सुरू होता, परंतु तसे काहीच आढळले नाही।